आम्ही कुणाच्या वाटत जात नाही आणि आमच्या वाटत गेल्या आम्ही सोडत नाही. बरोबर. फक्त आमच्या गाड्या मारल्या तुम्ही नाचता ते चालतं आणि तुमच्या गाड्या मारल्या की आम्ही नाचलेलं चालत नाही. रात्री मामांचा शेटला फोन आलता आणि मामा म्हणत होते आपले घरचे 2-3 बैल आहे ते खाद्य 100% रिझल्ट आहे. हम्म. बैल पुरा फ्रेश राहतोय. बैला जरा तब्येत जरा व्हायला लागले बैला जरा 100% रिझल्ट. की मारा तुम्ही नाचा काही फरक आम्हाला एवढी सवी कणभर फरक पडत नाही. पण ज्या दिवशी आम्ही तुमच्या गाड्या मारणार त्या दिवशी तुम्ही सण करायचं. मग तरी मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. आम्ही इतके मोठे आम्हाला गार करणारा अजून फायदा नाही झाला आणि आम्ही तुमच्यासारखं रोज 1 नंबरातल्या बैलात पळत नाही. काय ते आज रोकटोक बोलतो. आजच्या बलवडीच्या मैदानाचा 1 नंबर मानकरी. लगातार 3 दिवस बैल पळला आणि आज घरचा साज पळाला आणि आज 1 नंबर केला मित्रांनो. तर इकडं शेठचे लहान बंधू आहेत. कसं नियोजन झालं? नाही नियोजन रात्री अचानक झालं. मामांचं सागर शेठचं बोलणं झालं. अचानक नियोजन झालं आणि लगातार 3 दिवस बैल पळतोय आणि आज अनेक लोकांना वाटलं की बाबा 3ऱ्या दिवस आहे म्हणल्यानंतर बाकाजोर आज नाही. परवा दिवशी काय आलं आपले विटा नागेवाडी चेदले ग्रामस्थ आपल्या घरी आले होते 2-3 दिवसापूर्वी. त्यांनी त्यांच्या देवाला नवस केलता की बाकासूर यावं म्हणून त्यांच्या यात्रेला बगाड यात्रेला. फक्त ते बोलले या 10 मिनिटं मंदिराला राऊंड मारून जावा. तर मग आम्ही सकाळी बैल भरला 2 वाजता इथं पोचलो नागेवाडीमध्ये. त्याच्यानंतर 2 तास बैल बांधला जरा विश्रांती केली. 4 वाजता बगाडाला आपण ते देवळाला एडा मारून बगाडाचं दर्शन घेऊन परत रात्री बैल भरला 5 वाजता 5-5:30ला. 12 वाजता घरी पोहोचलो. 12 वाजता घरी जाऊन बैल बांधला. बैलाला खायला टाकलं आणि ते नियोजन पण महाराजचा पायरा झाला नव्हता. महाराजचा पायरा झालेला तो कॅन्सल झाला. त्याच्यानंतर महाराजला बैल नाही भेटला. त्यामुळं मग पोरं काय बोलले आपण घरचीच गाडी हाणू. मग घरची गाडी हाणली. तिथं गट काढला. सेमीला जरा 19-20 झालं आणि परत तिथून 6-7 वाजता बैल घरी आणून बांधला आणि खायला टाकून 2 वाजता रात्री बैल भरला. काल रात्री 2 वाजता बैल भरला. सकाळी 7-8 वाजता मैदानावर पोहोचलो आणि 3 फेरे पळून परत 1 नंबर केला. आज घरची गाडी पळाली तुमची म्हणजे सागर शेट घरचीच गाडी एक प्रकारे. काय गाडीला गती लागते या गाडी? माझं तर म्हणणं आहे पहिल्यांदा पळली तेव्हा पण 1 नंबर केला. फक्त एकच मैदान मुंबईला थोडं 19-20 झालं. नाही तर बाकी सगळ्या मैदानात गाडी फायनलला आहे. प्रत्येक मैदानाला फायनलला राहिली गाडी आणि कंटिन्यू बाब्या एक बकासूर बरोबर पळताना एक वेगळाच पळतो बाई. वेगळाच पळतो बैल. बकासूरच्या गाड्यात असले की बैलच वेगळा पळतो. आणि त्याला एक उजेडा सुद्धा मी म्हणतो बकासूरनं जाणला. हो म्हणजे सागर शेटने एवढी मोठी खरेदी केली ती टॉपची. पण कुठेतरी टॉपची खरेदी करून पण बैलाला पैरे होत नव्हते. जेव्हा कुठं बकासूरच्या गाड्यात पळत येऊन बैलच नावा रूपात आला आणि उजाडात आला आणि चांगल्या बैलांच्या गाड्यात पळून चांगले फायनल केले त्यांनी. सुद्धा तुमच्या बकासूर. हो आता शेटचे लहान बंधू आहेत मित्रांनो. एक तुम्हाला लक आहे बकासूर नको बैल मारलं. बकासूर आपल्याला लक म्हणताय तुम्ही तर 100% लक आहे. आपली आतापर्यंत जेवढ्या पण खरेदी आहेत जेवढी घरची बैल आहेत आपण जेवढी पहिल्यांदा पळालोय बकासूर सोबत तेव्हा आपण 1 नंबर केलाय. आपला गोकुळ संघ 1 नंबर झालाय. दुर्गा संघ 1 नंबर झालाय. बब्याचा आज आता 3रा गुलाल आहे बकासूर सोबत. आणि आपली 3 बैल बकासूरमुळे उजेडात आली आणि पैऱ्याची वगैरे अडचण असायची पहिले. पण आता जेव्हापासून आपण पळालोय बकासूर सोबत काय म्हणजे अडचणीचा काय विषय राहिला नाही. पण बकासूर सोबत असल्या की तुम्ही डॉक्टर असता इथं कंटिन्यू. काय विषय आहे? विषय म्हणजे मी आतापर्यंत एक 3-4 मैदानातच फक्त आलोय मैदानावर. 4 मैदानातले 3 मैदान फायनलला 1 नंबर केलाय आणि 4थ्या मैदानात क्वार्टर फायनलला 1 नंबर केलाय. एकदम आनंद वाटतोय. 1 नंबर झाला. अचानक नियोजन झालं. मामांचं आणि शेठचं बोलणं होऊन रात्री नियोजन झालं. आणि खरं तर हे नियोजन पहिलं आपलं ट्रॅक्टरच्या मैदानासाठी होतं वाळव्याचं. ते काय कारणास्तव ते मैदान कॅन्सल झाल्यामुळे ती आपली गाडी इकडे पळवली आणि चांगली गाडी पळाली. सेमीला कड लागलेली आणि सेमीत सांगायचं झालं तर आपल्या घरच्या गाड्या म्हणजे 4 बैल आपली घरची 5व्या सेमीत लागलेली एक आणि संघच होते 5 आणि 6 तासावर. आपला तो दुर्गा आणि गोकुळ आहे तो आपला मेगा फायनलला राहिला आणि ही गाडी फायनलसाठी राहिली. आनंद वाटतोय. 1 नंबर झालं. काय शेटच्या खरेदीविषयी काय सांगचाल? झपाट्यानं खरेदी करते शेट. शेट करतोय खरेदी आणि आता सुद्धा शेटच्या डोक्यात खरेदी करायचं. आता बी एक वासरू बघितलेलं आम्ही आणि शेटने त्या 18 लाखाला मागितलं होतं.
पण काही कारणास्तव परत म्हणलो आपणच नको, आपण चांगलं नाही का घेतलं तर काहीतरी घडलं पाहिजे. आता दुर्गा, बाब्या, परत गोकुळ असं कुठंतरी घडलं पाहिजे असं डोक्यात आहे. आता मामांचं शेटचं सारखं बोलणं चालू आहे, परत एक नवीन खरेदी करायची अजून एक. बर. हो, काय दुसऱ्या दुनियेतलं शेट काय वाटतंय तुम्हाला? राजा माणूस आहे. शेट म्हणजे कंटिन्यू प्रत्येकाला म्हणजे किंमत देणारा माणूस आणि अडचणीला उभं राहते. नाही, एकदम साधा आणि सिंपल माणूस, पण कायम कंटिन्यू मला रोज फोन आहे, रोज सकाळ संध्याकाळ काय चाललंय काय नाही, कधी बैल काढायचा काय नाही, सारखं नियोजन विचारतच असते. आता काय वेळेस मोहिल शेट आता तुम्ही घरचीच गाडी पळवली, काय वेळेस कधी कधी आज एक नंबर केला आज खुश आहे, काय वेळेस अडचणी येते त्या आणि बकासूरनं काळ गाजवलाय आणि त्याचं जेवढं एक नंबर आहे तेवढं काय बैलांचं एक म्हणजे मैदान झालं नाही ते. आणि ती सुद्धा लोक आज बकासूरला कुठेतरी म्हणजे काय ही करते ती म्हणजे बकासूरला तुम्ही कमी समजता. हम्म. मला एकच म्हणणे आहे की आम्ही तुमच्यासारखं रोज एक नंबरातल्या बैलात पळत नाही. काय ते आज रोकटोक बोलतो, तुम्ही रोज एक नंबरातला पायरा करून एक नंबरच्या मैदानात पळता आणि एक नंबर करता. आम्ही कुठला पण नंदी घेतो, गरीबाचा मोठा असू दे, कुठला बी नंदी घेऊन आमच्या दमक एक नंबर करायची. काय तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही आमच्या गाड्यात साधा बैल असला आणि तुम्ही गाडी मारली तर तुम्ही जो आनंद साजरा करता आम्हाला मान्य आहे. तुम्ही नाचता, उड्या मारता, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या दिवशी आम्ही एक नंबर करतो आणि आम्ही नाचतो, मग ती हार सहन करायची ताकद टोवायची. हे संघटनेला बी एक विनंती आहे. तुम्ही मैदानात बघत जा, बकासूरची गाडीला सेमीला जर मारली तर खूप जण नाचतात, काही बोलतात, उड्या मारतात, नाही का, काहीतरी मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. आम्ही इतके मोठे, आम्हाला गार करणारा अजून फायदा नाही झाला. आणि जो आम्हाला गार करायचा प्रयत्न करतो त्याला डायरेक्ट बकासूर हेच करतो, जे बोलायचं गरज बैलच नाही, उत्तर मला देतोय. बैलच उत्तर देतो. फक्त ज्या दिवशी आम्ही एन्जॉय आमचा आनंद साजरा करेल त्या दिवशी तुम्ही तो लपून घ्यायची पण तयारी ठेवा. सण करायची ताकद ठेवायची. फक्त आमची गाडी तुम्ही मारा, तुम्ही नाचा, काही फरक आम्हाला एवढी सवी कणभर फरक पडत नाही. पण ज्या दिवशी आम्ही तुमच्या गाड्या मारणार त्या दिवशी तुम्ही सहन करा. सण करायचं. मग मग कमेंट करायची, मग फोन करायचा, तू का नाचला, तू का हे केलं, नाही का. मग कोण ना कोण संघटनेला फोन करणार. फक्त आमच्या गाड्या मारल्यावर तुम्ही नाचता ते चालतं, आणि तुमच्या गाड्या मारल्या की आम्ही नाचलेलं चालत नाही. फक्त हे सण करायची ताकद ठेवा. मग आम्ही बी जे आम्हाला कमी समजतात ना त्यांना इथून पुढे बी दाखवतो आम्ही काय चीज आहे. म्हणजे पहिली गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला चिडवताय त्यावेळेस त्यानं चिडवल्यानंतर आपण सुद्धा सहन करायची शक्ती ठेवली पाहिजे. कारण कसं होतं, ज्यावेळेस आपण त्याला खिजवतोय तेव्हा ती माणूस खाली मान घालून जातोय आणि तो माणूस आपल्या चिडवायचं म्हटलं आपण त्याच्या अंगावर यायचं. ही म्हणजे बरोबर नाही. आम्ही जेव्हा जेव्हा सीमेला मार खातो आमचं बैल डायरेक्ट 0 मिनिटात टेम्पोत भरतो आणि घरच्या रस्त्याला लागतो. आम्ही कोणाच्या वादाला लागत नाही. पण ज्या दिवशी आम्ही एक नंबर करतो, आम्ही गाड्या मारतो, तेव्हा मग तुम्ही सण करायची ताकद ठेवायची. फक्त आम्ही कोणाच्या वाटत जात नाही आणि आमच्या वाटा गेल्या आम्ही सोडत नाही. बरोबर आहे. आणि पहिली गोष्ट एक देवाचा दर्जा आहे त्याला. आजपर्यंत त्याला जो जन नडला मी तर म्हणतो ज्यांनी ज्यांनी त्याला कमी समजलं त्याला तो लगेच उत्तर देतो. आज त्याला कमी समजलं की उद्या तो आम्ही एक शब्द बी बोलत नाही. इथून माग आम्ही शांततेत सगळं सण करत आलोय. पण इथून पुढं जो जसं उत्तर दिलं. जसं तसं उत्तर भेटणार 100%. बरं, आज बाब्याविषयी काय सांगचाल? ही घरचीच गाडी आहे आमची आता, सगळी बैल नाही का. आणि बाबे हा बैल पण तरी पण सगळ्यात टॉपचे नंदी असून सुद्धा आता सगळे एक नंबरातले पैरे होते, तरी सगळ्या गाड्या मारूनच एक नंबर केला. बर. आणि 3 दिवस बैल प्रवासात आहे. बैलाला जर घरी जातोय, कुट्टी खातोय, पाणी पितोय, त्याचं पचन पण होत नाहीये, तरी बी पळून एक नंबर करतो आम्ही अंतराने. आणि एक आहे जर बाब्या मध्ये लागला की कुणाची पण मग गाडी मारायची धमक ठेवतो. बाब्या गाडी वाचल्या की सोडत नाही कोणाला. आणि ह्याला जर गाडी असेल तर दोन्ही येडेच भूत. आज दोन्ही गाडी मधून लागली एक नंबर तुम्हाला खाली जाताना आम्हाला कडनी लागू मधी लागू आम्हाला काही फरक पडत नाही. उजव्या बी कडनी सेमी काढायची धमक आहे, आमच्यात कडनी सेमी काढायची धमक आहे, आणि मधून बी पळायची धमक आहे. आम्ही कधीही कुणाला कमी समजत नाही. आम्हाला कमी समजायची चूक करू नका, त्याचे परिणाम खूप वाईट होतात. बकासूरला प्रवास करायची सवय झाली, त्यासोबत तुम्हाला सुद्धा झाली, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण एक दिवस प्रवास केला तर दुसऱ्या दिवशी माणूस आळ असते, पण तुम्ही पण तेवढ्या ताकदीनं तेवढ्याच म्हणजे फ्रेश आहे एकदम. नाही काय आपलं देव आहे आणि देवासोबत आहे आपण, त्यामुळं
त्याने आपल्याला कधी कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही, आपण त्याला कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. डॉक्टर साहेब काय सांगचाल बाकासूर विषय काय सांगचाल? बकासूर बद्दल सांगायचं म्हटलं तर आता आपल्या घरचाच आहे आपल्या. हा आजचा साज पळालाय तो घरचा पळालाय. अजून सांगायचं म्हटलं तर आपली जेवढी पण बैल आहे ती गोकुळ असेल, दुर्गा असेल, बब्या असेल, आपण पहिल्यांदा या देवासोबत जेव्हा पण पळलोय तेव्हा एक नंबरच केलाय. पहिल्या मैदानात तिन्हींनी पण एकच नंबर केलाय आणि बब्याचा आता हा दुसरा एक नंबर आहे आणि 3-4 वेळा पळलोय आपण. फक्त एक मुंबईत तेवढी आपलं सेमीला पब्लिकमुळे जरा हार झालती, नाहीतर आपण कंटिन्यू गुलालात आहे आणि देवानं आपल्याला 100% उजेडात आणलंय. आणि जेव्हापासून आपण पळालोय बकासूर सोबत तेव्हापासून आपल्याला पायऱ्याची अडचण नाही, काय नाही, सगळं एकदम व्यवस्थित आहे. सागर शेट एक प्रकारे बाकासूरला पहिल्यापासून देव मानते एक प्रकारे, आणि आता तर त्यांच्या घरचं असल्यासारखं झालंय. काय? एवढे मोठं माणूस असून पण कधी हुरळून जात नाही. जसं आता आमचा बैल एवढा पळतो एक नंबरात आणि रोज पळून एक नंबर करतो, तरी आम्ही कधी हुरळून जात नाही. त्यामुळे आपल्याला देवाने कुठल्याच गोष्टीची कमी दिली नाही. जसं सागर शेट असतील, आमचे मामा असतील, नाही का, आपण सगळ्यांना बैल देतो, गरीब असू लहान असू. बैल उजाडात नसला तरी जे बकासूरच्या काळात पाळतात ते बैल माहित पण नसतात काही लोकांना. असा विषय. मित्रांनो बघा बकासूर, आणि अजून एकदा सांगतो की बाबा हे जी गाडी मारली म्हणून किंवा हे जी गाडी केली म्हणून कोणी हुरळून जायची गरज नाही, कारण या बैलानं जेवढी एक नंबर केला तर मित्रांनो तुमच्या बैलानं मैदान केली नाही ती. आणि चला 10-15 दिवसातला ही दुसरा एक नंबर. अनेक लोकांना वाटलं की गारेवाडीत एक नंबर केला, त्यानंतर बैलानं काही अडचणीमुळं एक मैदान परत हे केलं. पण शेटचं नियोजन म्हणजे नियोजनच असतं, आणि आजचं नियोजन घरची गाडी पळवली. कसं झालं नियोजन बाब्याचं? आणि बाब्या असा एकमेव बैल आहे मित्रांनो की कुणाची ही गाडी तुम्ही किती पण मोठा बैल असो तुमचा, ज्यानं 10 मैदानात एक नंबर करू द्या, पण जर बाब्यावर लागला की बाब्या त्याची जी गाडी मारली म्हणून समजायचं. आजपर्यंत बाब्या मध्ये लागला एक प्रकारे, ज्यावेळेस बाब्यानं मध्ये लागला त्यावेळेस बाब्याने एक नंबर सोडला नाही. आणि आजचं नियोजन कसं झालं नियोजन डॉक्टर? आजचं नियोजन सांगायचं झालं तर रात्री मामांचा शेटला फोन आलता आणि मामा म्हणत होते आपले घरची 2-3 बैल आहे ती दुर्गा, गोकुळ, बब्या, तिन्हीतला कुठला पण बैल घालायला लागतोय उद्या आणि आपल्याला एक नंबर करायला लागतोय. मामाने रात्री शेटशी बोलणं झालं. मग मामाच्या शब्दावर आपण सकाळी येताना तिन्ही पण बैल घेऊन आलतो मैदानात आणि शेटचं आणि मामाचं बोलणं झालं आणि बब्याचं आणि बकासूरचं सकाळी नियोजन फायनल झालं. गाडी पळाली चांगली, गट सेमी चांगला काढला, फायनलला चांगल्या गाड्यात एक नंबर केला. तर मित्रांनो बकासूर लगातार 2 दिवस प्रवासात होता. तिसरा दिवस म्हणजे आणखीन मामांच्या डोक्यात काय आलं असेल की बाबा नाही हीच गाडी आणायची, आज एक नंबर करायचं. म्हणजे मामा सुद्धा नियोजनाचा बादशाह म्हणायला लागेल. आज बाब्या किंवा दुर्गा किंवा कुठला पण बैल असतं तर त्यांनी एक नंबर करून धावला. आता काय झाले, बरेच जण आहेत ह्या बैलगाडी क्षेत्रात, बरेच जण नियोजनवाले आहेत, चांगलं नियोजनाचं बादशाह आहेत, सगळे आहेत, ठीक आहे. आता आपण ह्या क्षेत्रात येऊन 1-2 वर्ष होऊन गेली. आता शेडचं कसं आहे, तिथं बसून सगळं नियोजन लावतात शेड. मैदानात नियोजन लावत असतील, बघत असतील इकडे तिकडे, पण शेडचं तिथं बसून इथं धपका देते. म्हणजे एक प्रकारे तिथं बसते, तिथनं नियोजन इथं लावते, आणि हिथं फिरून एक नंबरचे नियोजन लागू शकत नाही ते, पण शेट तिथनं एक नंबरचं नियोजन लावते. एक प्रकारे अनेक लोकांना माहित पण नसेल सागर शेट कोण आहे किंवा त्यांचं मुलाखतीत पण कधी पुढे येत नाही. मामा पण तसंच आहे, संतोष मामा. आणि ही 2 माणसं एकत्र आली ती ज्यावेळेस ही 2 माणसं एकत्र येते त्यावेळेस एक नंबर होतोय मी तर म्हणतो. कारण जेव्हा आता गोकुळ आणला तेव्हा पण एक नंबर केला, दुर्गा आणला तेव्हा एक नंबर केला, बाब्या आणला तेव्हा एक नंबर केला. शेडच्या नियोजनाबद्दल सांगायचं म्हटलं तर का नाही, 1-2 शब्द बोलतो शेडसाठी. घार उडते आकाशी, चित्त तिचं पिल्लापाशी. तसं शेडचा व्यवसायानं शेड तिकडं असले तरी 24 तास लक्ष बैलांवर आहे. नियोजन आता भले आहेत, नियोजनाचे बादशाह, पण शेट मागणं येऊन 100% नियोजन सक्सेस करून दाखवतात. काल मामानं सांगितलेलं एक नंबर करायचा उद्या घरची गाडी पळवून. काय झालं तर बकासूरची आता 2-3 मैदानात गुलाला बैल अडचणी आलत्या. बऱ्याच जणांनी बकासूरवर पण प्रश्न उठवलेला, पण मामाचं आणि शेटचं नियोजन झालं आणि त्यांनी सांगून ठरवून एक नंबर केला आजचा पण. काय सांगचाल कसं
बैलाचं नियोजन ज्यावेळी तुम्ही म्हटला होता रात्रीच बाबा धनाभाऊ असं करूया काहीतरी. शेठचा काल फोन आला आम्हाला. पप्पू शेठला फोन आला. शेठ म्हणलं कालच की कुठला बैल गाठला तर उद्या एक नंबर करायचा. हे आम्हाला नियोजन माहित नव्हतं कुठला आहे अधिकार. परत शेठनं सकाळी सांगितलं आम्हाला असं बैला एकच नंबर करायचा, बैल 2 बिन ठेवा. 2 बिन ठेवा, घेऊन जावा एवढं बैल शेठ सांगते ती. एक नंबर करते ती. काय सांगता हो तुम्ही? काय बैलाबद्दल सांगायचं तेवढं कमी आहे हा. पण काय असतं आपल्या जवळचीच माणसं म्हणजे लय लांबची नाही नावं घ्यायचं काय कोणाचं काय नाही. आपल्या जवळचीच माणसं आपल्यावर जळते ती. मग काय लय लांबची पण नाही ती. आता ज्याला समजणार आहे ते समजून जाते काय विषय नाही. पण जेवढी जळतील तेवढं आपण एक नंबर करणार त्यात काय. आणि जी मैदानात असू द्या कुठं पण असू द्या, जी मैदानात गाडी बाबा म्हणते ती ही गाडी एक नंबर करल, पण त्या गाडीची नजर काढून आपली बैल एक नंबर करते ती. गारेवाडीत पण त्यांनी अंदाज लावलेला दुसऱ्या गाडीवर, तिथं पण एक नंबर केला. इथं पण काय लोकांचा असेल अंदाज वेगळा, बाबा ही गाडी एक नंबर करल, ती गाडी एक नंबर करल, पण इथं पण अंदाज फेल घालवला. जेवढे बैलावणे शेटवरने परत पप्पू शेट असतील, राहुल शेट असतील, म्हणजे ही सगळी टीम असतील, तेवढी माणसं जळतील तेवढं आम्ही वर जाणार आहे. म्हणजे मित्रांनो त्याचं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी करते ती, आपण पळत नाही. आणि कसं होतं प्रत्येक वेळा आपल्यालाच एक नंबर होईल अशातली गोष्ट नसती की हारजीत असती. हारजीतीला सामोरं झालं पाहिजे आणि जिंकलं तरी हुरळून नाही गेलं पाहिजे आणि हारलं तरी पण नाराज नाही झालं पाहिजे. आणि मित्रांनो बब्याचं दुर्गाचं सगळ्याजण म्हणजे खाद्याचं नियोजन तुमच्याकडे आहे. काय बदल काय झाला मला सांगा. ही खाद्य 100% रिझल्ट आहे. बैल पुरा फ्रेश राहतोय. बैला जरा तब्येत जरा व्हायला लागली बैला जरा 100% रिझल्ट. की मला वाटतं दुसरा एक नंबर आहे. हो, बलवान नंदी. होय. एक प्रकारे 100% रिझल्ट आहे. माझी घरची दावण आहे मित्रांनो, एक प्रकारे मी म्हणे भावाचीच आहे. तर आणि आपल्या बैलावर म्हणजे ज्यावेळेस आपण एक नंबरच्या बैलावर कुठल्या पण घालायचं म्हटलं तर माणसं म्हणते कुठलं नवीन खाद्य चारायचं का नाही. पण शेट काय म्हटलं तुम्हाला धनाभाऊचं खाद्य म्हटलं चारा म्हटलं तर शेठ म्हणलं धनाभाऊ घेऊन यायला लागली ती हं. 5-6 पुती हं. चारा बिंदास्त म्हणलं. आम्ही म्हणलं चालू तीच खाद्य चालू आहे आता. बैल पुरा फ्रेश राहतोय त्यानं. गारेवाडीत एक नंबर, इथे एक नंबर. एक नंबर. डॉक्टर साहेब काय तुम्ही ह्या क्षेत्रात म्हणजे किंवा एक वेटरनरी डॉक्टर आहे, एक पशुवैद्यकीय अधिकारी आहे, काय तुम्हाला खाद्याबद्दल काय वाटलं बाबा? काय आमच्या खाद्याबद्दल सांगायचं म्हणलं तर खाद्याचं नाव बलवान नंदी, धनाभाऊंचं स्वतः तयार केलेलं खाद्य आहे. आणि बाकी त्याच्या डिटेलमध्ये जाऊन बघितलं त्याचं कसं कसं फॉर्म्युलेशन वापरलंय, काय किती प्रमाणात आहे, सगळं एकदम एक सायंटिफिकरित्या जे बैलाला गरजेचं आहे, म्हणजे पळाला, फ्रेश राहायला, स्टॅमिनाला जेवढ्या प्रकारचे कडधान्य आहेत, काय लागतंय सगळं 100% एक पर्सेंटेज वाईज त्यांनी तयार केलेलं आहे. खाद्य म्हणजे असं काय हे एवढं ते तेवढं घालून असं अंदाजे केले अशातला पण भाग नाही ते. आणि आपलं न्यूट्रिशनच्या फॉर्म्युल्यानुसार ते मान्य पण झालेलं आहे ह्याच्याकडून. आणि जेव्हापासून चालू आहे आता सांगायचं म्हटलं तर आता एक 8-10 दिवस झाला आपण गाळेवाडीत घरच्या गाडीचा बब्याचा आणि दुर्गाचा एक नंबर केला. आता हे दुसरा एक नंबर आहे. मध्ये आपण गुलालात राहिलो, फायनल साठी होतो, पण या एक 15 दिवसात ही एक नंबरचं 2 आपण गुलाल पात्र केलं. ह्याचं सर्वश्रेष्ठ आपण खाद्याचं म्हटलं तर धनाभाऊचा बलवान नंदीला आपण 100% देऊ शकतोय. आणि खाद्य खाताना म्हणजे असं कचवचत नाहीत, पूर्ण चाटून पुसून त्या खात्यात आपण वापरत होतो. पण त्यात थोडंफार खाण्यात खरकट राहणं किंवा अशा पद्धतीचं होत होतं, पण धनाभाऊच्या खाद्यातनं 100% हाय रिझल्ट आहे, एक नंबर. मित्रांनो अनेक लोकांना वाटेल की त्या दिवशी पण बघितलं तुम्ही, आणि हे तर माझी अनेक लोकांना माहिती आहे घरची दावण असल्यासारखे, मी तर ट्राय करू शकतो का तर शकतोच. आणि राजा म्हणा, आज शिकरा, बरीच म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे एक मामाचा आशीर्वाद आहे म्हणायला लागेल. आणि असंच बाब्यानं दुर्गानं ह्या दावणीनं यश कमावं. आणि सागर शेठ म्हणजे दिलदार माणूस, राजा माणूस असं बघितलंच असेल तुम्ही. चला, धन्यवाद.